पवार यांचं सुद्धा काम फार मोठं आहे. पोपटराव पवार साहेबांच्या तोडीनंच ते काम करतात आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांनी फार मोठी क्रांती आपल्या कामाच्या माध्यमातून घडून आणलेली आहे. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा, परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य, या काळाच्या पडद्याआड गेलेल्या सर्व महात्म्यांना माझं विनम्र अभिवादन. या ठिकाणी मी सर्वांचं नाव घेत बसणार नाही. आदरणीय व्यासपीठ, कारण वेळ अतिशय कमी आहे आणि मी केवळ 5 मिनिटात माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. खरं म्हणजे आज काही बोलण्याची इच्छाही नव्हती आणि बोलण्यासाठी म्हणून आलोही नव्हतो. मी खरं म्हणजे पोपटराव पवार साहेबांचा ड्रायव्हर बनून या ठिकाणी आलो होतो. नागपूरवरून त्यांना विमानतळावरून इथे यायची जबाबदारी माझी होती आणि ती जबाबदारी इमाने इतबारे संदीपपाल महाराज मी पार पाडली. कारण माझा काही बोलण्याचा विषय नव्हता आणि एवढ्या प्रबोधनकारांसमोर बोलण्याची माझी तेवढी लायकी नाही, पात्रता नाही. मी केवळ 1-2-3 मुद्दे या ठिकाणी मांडतो की ज्यांचा सत्कार झाला, पोपटराव पवार साहेबांचा आणि सत्यपाल महाराजांचा सत्कार झाला, ते वजनानं माझ्यापेक्षा कमी आहेत, उंचीनी मोठे आहेत, परंतु कर्तृत्वाची उंची त्यांची एवढी मोठी आहे की त्या उंचीपर्यंत मला जर पोहोचायचं असेल तर अजून 10 जन्म घ्यावे लागतील, एवढी त्यांची उंची मोठी आहे. आणि अशा उंचीच्या माणसाच्या सत्काराप्रसंगी माझ्यासारख्या दगडाला, कार्यकर्त्याला या ठिकाणी 2 शब्द मांडायचा भाग्य मला मिळतं, त्यापेक्षा माझं मोठं भाग्य नाही. सज्जनो, सत्यपाल महाराजांकडनं मी काय शिकलो? सत्यपाल महाराजांनी पूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधन करतात, सर्वांना माहिती आहे. माझं छोटंसं गाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आला 2002-2003 मध्ये. त्यावेळेस 2000 मध्ये मला जर कोणी विचारलं की तुकडोजी महाराज कोण, तर मला माहिती नव्हतं. गाडगेबाबा कोण मला माहिती नव्हतं. मला अमिताभ बच्चन माहीत होता, रेखा माहीत होती, हेमा मालिनी माहीत होती. कारण जीवन संपूर्ण शहरात गेलं, बालवयापासून नागपूरला राहिलो, त्याच्यामुळे मला प्रबोधन हे सर्व काही माहिती नव्हतं. पण अभियानात गाव पहिलं आल्यानंतर जेव्हा लोक बोलवायला लागले की तुम्ही काय काम केलं, कसं काम केलं, मी मांडायला लागलो, तर मला गाव मांडताच येत नव्हतं. गावात सांगावं काय, असं केलं, हे केलं, लोक बोर होऊन जायचे, मला काही समजायचं नाही. मी सत्यपाल महाराजांचं कीर्तन ऐकलं. महाराज, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही 35 तयार केले, पण 35 तुम्हाला दिसणारे आहेत, तुम्ही 35चे गुणेले करून टाका. आम्ही त्याच याच्यात तयार झालो आणि आम्ही प्रबोधन करायला लागलो. आता प्रबोधन कसं, तर तुम्हाला सांगतो, छोटे छोटे प्रश्न. महाराज कसं, आम्ही संबंध देशभर आणि महाराष्ट्रभर मी हागणदारी मुक्तीचं काम करायचो आणि संबंध देशभर सांगायचो, लोकांना विनंती करायचो, संडास बांधा, संडास बांधा. गावच्या लोकांना हात जोडून विनंती केली, बाबा रे संडास बांध. लोक म्हणे सरपंचाच्या घरी जाऊन हागारे म्हणायचे, आमच्याच घरी जाऊन हागारे म्हणायची. अशी उत्तरं लोक द्यायचे. मग मांडायचं कसं? मग सत्यपाल महाराजांच्या स्टाईलनी थोडं मांडायचं. महाराज, तुमची एवढी आम्ही कॉपी केली आणि ते हिट ठरलं संपूर्ण महाराष्ट्रभर. मी त्या ठिकाणी मांडायचो की गावात आम्ही जातो, माता भगिनी दोन्ही कडेला बसलेल्या असतात, बिचाऱ्या दोन्ही लाजेने त्या ठिकाणी गाडी आली की उठतात, स्टँड अप सिट डाऊन, स्टँड अप सिट डाऊन, स्टँड अप सिट डाऊन. हे महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगायचे आणि ते आम्ही समोर सांगायचो. आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की महिलांचं मनोरंजन करता करता ते विचार करायला लागायचे. आणि या महाराष्ट्रामध्ये असं घडलं की मी बघितलेलं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये एक माऊली, नवरा मरण पावला, तिने घरामध्ये तिच्या मुलांनी 10,000 रुपये पाठवले समाधी बांधण्यासाठी. त्या माऊलीने समाधी बांधली नाही आपल्या नवऱ्याची, तिने संडास बांधला घरामध्ये. मुलगा नाराज झाला, मुलाने फोन केला की आई, तुला समाधी बांधण्यासाठी मी पैसे पाठवले आणि तू घरामध्ये संडास बांधला. त्या माऊलीने उत्तर दिलं, समाधी बांधल्यामुळे तुझा बाप आता काही उठून येत नाही, परंतु संडास बांधल्यामुळे माझी, माझ्या मुलीची आणि माझ्या सुनेची आबरू वाचली, म्हणून मी घरामध्ये संडास बांधला. नमन केलं त्या माऊतीला, आम्ही नमन केलं. आम्ही बघतो की इतक्या माता भगिनी आहेत, दुपारपासून त्यांच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल असतो. रिमोट कंट्रोल घेतलं, माझ्या नवऱ्याची बायको, तू माझ्यात जीव रंगला, हे सर्व सिरियल आम्ही पाहत बसतो. सत्यपाल महाराजांनी याच्यावर फार सुंदर सांगितलेलं आहे. टीव्हीवर ऍड येते बघा, फेऱ्यान लवली. फेऱ्यान लवली, कुठून लवली, केव्हा लवली, कशी लवली माहित नाही, पण ती फेऱ्यान लवली. महाराज त्याच्या पुढे मी जोडलं, फेऱ्यान लवलेली माणूस गोरा झाला असता तर मी कधीच काळा राहिलो नसतो. माझ्याकडे काय फेऱ्यान लवली लावायला पैसे नव्हते आणि म्हणून माता भगिनींना विनंती करायला लागलो गावागावात जाऊन की या फेऱ्यान लवलीच्या नादात पडू नका. हे फेऱ्यान लवली वगैरे काही नाही आहे. खरं जी तुमची इज्जत आहे, खरी जी तुमची आबरू आहे, ती आबरू फार महत्वाची आहे.
आम्हाला पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं माहीत नाही, काय माहीत नाही, महाराज तुमच्याच ना याच्यातून भजन ऐकलं आणि आता मी जातो जेव्हा गावांमध्ये जातो त्या भजनापासून सुरुवात केली की लोक असं मंत्रमुग्ध होतात, कारण लोकांच्या आतमध्ये सुद्धा तेच चाललंय. काय भजन आहे? अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावाचं नाही का रे तीर्थ, रिकामा कशाला फिरत, तुझं गावाचं नाही का रे तीर्थ, गावी राहतो गरीब उपवासी, तू अन्न छत्र लावितोस काची, हे दान नव्हे का रे व्यर्थ, रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का रे तीर्थ, तुझ्या गावची शाळा ही मोडली, तू धर्मशाळा शहरी का जोडली, याने का निघतो जीवनाचा अर्थ, रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का रे तीर्थ, आपुल्या गावाची सेवा जो करतो तोच मानाने कीर्तीने उरतो, दास तुकड्या म्हणे होई सार्थ, रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का रे तीर्थ. हे भजन मी महाराजांच्या मुखातून ऐकलं मोजरीला. नाही तर पूर्वी मला महाराज काय आहे, महाराजांचं काम काय काही माहित नव्हतं. पोपटराव पवार साहेबांचा या ठिकाणी सत्कार झाला. मला अतिशय आदर्श मार्गदर्शक असलेले आणि मित्र असलेले गेल्या 22 वर्षापासनं 22 वर्षामध्ये मी कडूसाहेब, मी जेव्हा गावचा सरपंच झालो, अविरोध सरपंच झालो, तो स्वप्न बघायला लागलो महाराष्ट्रात आल्याबरोबर की आता जिल्हा परिषद करायची, आमदार बनायचं आणि पुढे जायचं. पोपटराव पवार साहेबांना बघितलं, अरे आता 89 मध्ये सरपंच, मग सरपंच, मग सरपंच, हे सरपंच 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 का बरं होत आहेत, हे पुढे का जात नाही, राजकारणात तर पुढे जायचं असतं. पोपटराव पवार साहेबांशी अनेकदा जेव्हा चर्चा झाली, कार्यक्रमांच्या चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मनात ठरवलं की याच्या पुढे आपण जायचं नाही. आणि गेल्या 22 वर्षापासून मी गावाचा अविरोध सरपंच आहे, कधी उपसरपंच आणि सरपंच. असे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणून सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो, संदीप पाल महाराजांना आणि सर्व पाल महाराजांना, सर्व सप्तखंजेरी वादक मी महाराजांना विनंती करतो की इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सत्यपाल महाराजांच्या नकळत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. महाराज मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. शुभेच्छा देण्या एवढा मोठा नाही, पण निश्चितपणे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे खरे विचार होते, जे खरं तत्वज्ञान होतं की जीवा भावानी जवा मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं, जीवा भावानी जवा मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं, अब साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, एक जमाना था जब तब का यज्ञ याग तीरथ का, अब तो श्रम देकर गांव को ठीक बनाना होगा, एक जमाना था उच्च वर्ण का सत्ता धनमत्ता का, अब तो सेवा समता सब में प्रेम बहाना होगा, यही होगा होकर रहेगा, उलटी चाल चले अगर कोई तो पागल कहलाना होगा. आम्हाला वेडं व्हावं लागेल, कारण वेडी माणसं इतिहास लिहितात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात. जय हिंद, जय गुरुदेव.